टूर मॅनेजर म्हणून जी व्यक्ती जाते ती सगळ्यात महत्वाची असते तुमच्यासाठी. म्हणजे तर मी जातोय तर मी आहेच, पण माझ्याकडे बरोबर काम करणारे जे टूर मॅनेजर असतो तो पण तेवढाच महत्वाचा असतो आणि तो माणूस असतो. बरोबर. सो अनेक टूर कंपन्यांमध्ये मी ते पाहिलं की एक टूर मॅनेजर सलग 2 महिने 3 महिने 6 महिने एखाद्या डेस्टिनेशनवर असतो. तो सेशन असतो, तो फक्त एका ग्रुपला सोडतो, दुसऱ्या ग्रुपला घेतो, ही त्याची सायकल चालू असते. आणि त्यावेळेला मी जेव्हा काही टूर केल्या तेव्हा त्या टूर मॅनेजर्सशी बोललो तेव्हा लक्षात आलं की ते मेंटली फिजिकली खूप थकलेले आहेत. फटीग आलेलं फटीग आलेलं असतो. त्यांना त्यांच्या घरची आठवण आलेली असते, त्यांच्या घरच्या जेवणाची आठवण आलेली असते, त्यांचं एक सोशल लाईफ असतं, फॅमिली लाईफ असतं. त्यापासून नोकरीसाठी म्हणून ते फक्त बाहेर असतात. नंतर 2 किंवा 3 टूर नंतर त्यांच्यामधला मेकॅनिझम सुरू होतं आणि मग ते मेकॅनिकली काम करतात. ते त्यांचं जीव ओतून काम नाही करत. आणि त्यामुळे मला वाटलं की आपण हा बदल आपल्याकडे आणायला पाहिजे आणि तो मी केला. अगदी प्राऊडली सांगू शकतो तो मी केला आणि कधीच आम्ही 2 किंवा 3 टूर मॅक्सिमम 2 टूर खरं तर, तिसरी टूर पण नाही. तिसरी टूर जर असेल तर 8 दिवस तो टूर मॅनेजर मुंबईत येतो, तो 8 दिवस रिफ्रेश होतो आणि परत मग दुसऱ्या टूरवर जातो. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट पाहिली की युनिफॉर्म आमच्या टूर मॅनेजरना कधीच नसतो. त्याचं कारण मला असं वाटलं की जे युनिफॉर्म जेव्हा घालतो आपण तेव्हा तुम्ही आणि तुमचे पर्यटक यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण होते आणि त्या दरीमुळे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसू नाही शकत, तो त्यांच्याबरोबर गप्पा नाही मारू शकत, कारण तो ऑन ड्युटी असतो. तर त्यामुळे ती दरी काढून टाकली. आमच्या कुठल्याही टूर मॅनेजरला हे नसतो, युनिफॉर्म नसतो. पण त्याच्यात सुद्धा एक थिन लाईन असायला हवी तुमच्यात आणि पर्यटकांमधल्या रिलेशनमध्ये. सो त्यामुळे आम्हाला जेवढे टुरिस्ट आमच्याकडे येतात ते नेहमी हे म्हणतात की तुमच्याकडे हे वेगळेपण आम्हाला खूप आवडतं की तुमचा टूर मॅनेजर हा उगाचच हाजी करत नाही किंवा प्रत्येक गोष्टीला तो आमच्यातलाच एक वाटतो. आणि त्यामुळे आमच्या बरोबर आलेले टुरिस्टचा एक कॉमन जो हे असतो अभिप्राय म्हणजे तुमच्यावर आल्यानंतर कुठल्या टूर कंपनीबरोबर आलं असं वाटत नाही. असं वाटतं की आपल्या एक्सटेंडेड फॅमिली बरोबर ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे सगळे असे एका लेवलवर असल्यासारखे वाटतात. सो हा एक आहे. किंवा आम्ही फूड पॅकेट्स देत नाही कधीच. ते फूड पॅकेट न देण्यामागचा पण लोकांना सुरुवातीला मला सांगायला थोडंसं कठीण गेलं, पण नंतर ते ॲप्रिशिएट पण केलं लोकांनी. जेव्हा फूड पॅकेट देतात प्रत्येकाला सेम दिलेलं असतं, त्यामुळे शेअरिंग होत नाही त्यातून. आणि मला असं वाटलं की जर प्रत्येकाला आपण सांगितलं की तुमच्या आवडीने काहीतरी सोबत घेऊन या, ते सोबत घेऊन येतात आणि मग ते एकमेकांना शेअर करतात. मग त्याच्यातून एक संवाद सुरू होतो आणि मग जर ते घरी बनवलं असेल तर त्याचा आईस ब्रेक होतो आणि वेगवेगळ्या ज्या तुम्ही ओळखीचे नसलेले फॅमिली त्यांच्यामधला संवाद सुरू त्याच्यात संवाद सुरू होतो आणि मग तो एक बॉन्डिंग तयार होते, हळूहळू बॉन्डिंग तयार. अरे वा.